साडी नेसायला खूप जास्त आवडतं आणि साडीमध्ये सुंदर दिसावं हेही प्रत्येक स्त्रीला वाटतं। पण आपण जेव्हा साडी नेसतो तेव्हा आपण कुठल्या फॅब्रिकची साडी नेसायला हवी, साडीवर कोणत्या प्रकारची ज्वेलरी घालायला हवी किंवा साडीवरती आपण कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल करायला हवी किंवा साडी ही कशा प्रकारे वेअर करायला हवी, तर काहींना याबद्दल काहीच माहित नसतं। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये काही टिप्स सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यामध्ये सगळ्यात पहिली टिप आहे साडीचं फॅब्रिक। यस, साडीमध्ये जर तुम्हाला आकर्षक दिसायचं असेल तर साडीचं फॅब्रिक निवडणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे। आता साडीचं फॅब्रिक हे तुम्ही तुमच्या बॉडी टाईप नुसार निवडायला हवं। तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही जॉर्जेट, शिफॉन आणि सॅटिन अशा प्रकारच्या साड्या ह्या निवडायला हव्यात। या साड्यांचा फायदा असा आहे की या साड्या इझिली नेसल्या जातात। शिवाय या साड्यांमध्ये तुमच्या लुकला टॉलर आणि स्लिमर इफेक्ट येण्यासाठी मदत होते। या उलट जर तुमची तब्येत ही बारीक असेल तर तुम्ही ज्या साड्या अशा स्टिफ असतात, स्टिफ म्हणजे काय, कॉटन किंवा सिल्क किंवा ऑर्गेन्झा अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडू शकता। यामध्ये तुमचा लुक हा फुल्लर दिसण्यासाठी मदत होते आणि यामध्ये तुम्ही छान आकर्षक दिसण्यासाठीही मदत होते। नंबर 2, साडी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही साडी घ्यायला जाल तेव्हा तुम्ही काय करा की मोठ्या प्रिंटच्या ज्या साड्या असतात त्या नेहमी अवॉइड करा। आता मोठ्या प्रिंटच्या साडीने काय होतं की तुमचा लुक हा यामध्ये फुलर दिसतो। त्यामुळे जर तुम्हाला साडी निवडायची असेल तर तुम्ही ज्या साड्यांवरती छोट्या छोट्या प्रिंट असतील त्या साड्या तुम्ही चूज करा। त्याने काय होईल की तुमचा लुक हा आकर्षक, यंग आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर टिप नंबर 3, नेहमी लक्षात ठेवा साड्या निवडताना ज्या साड्यांची बॉर्डर ही मोठी असेल किंवा ब्रॉड असेल अशा साड्या अजिबात निवडू नका। त्याने काय होतं की तुमची तब्येत ही जास्त दिसते आणि या साड्यांमध्ये तुमची उंची ही कमी दिसते आणि तुम्ही बुटक्या दिसू लागतात। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की साडी निवडताना मोठमोठ्या काठांच्या साड्या ह्या अवॉइड करा। साडी निवडताना ज्या साड्यांची बॉर्डर ही छोटी असेल किंवा विदाऊट बॉर्डरच्या ज्या साड्या असतील त्याही तुम्ही निवडू शकता। यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक, यंग आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर चौथी टिप आहे साडीचा ब्लाउज। यस, आता साडीचा ओव्हरऑल लुक हा साडीच्या ब्लाउज वरच डिपेंड असतो। त्यामुळे तुमच्या साडीच्या ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थितच असायला हवी। कधी हलकीशी साडी जरी वेअर केली आणि तुमचा ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थित असली तरीही त्यामध्ये तुमचा लुक हा सुंदरच दिसणार आहे। त्याउलट तुम्ही कितीही भारी साडी घेतली आणि तुमचा ब्लाउज हा त्या साडीवरचा परफेक्ट फिटिंग मध्ये नसेल तर त्याने तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही। आता तुम्ही बघत असाल की आपला ब्लाउज हा जर इथे शोल्डर मध्ये, खांद्यामध्ये थोडासा उतरत असेल किंवा आपला ब्लाउजची आर्म्सची फिटिंग ही लूज असेल किंवा आपला ब्लाउज हा बॅक साइडने म्हणजे पाठीच्या साइडने जर उचलला जात असेल, यामध्ये तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही। मग तुम्ही कितीही चांगली साडी घातलेली असू दे। त्यामुळे साडीच्या ब्लाउजची फिटिंग ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे। तर 5वी टिप आहे ट्रेंडिंग ब्लाउज। तुम्हाला साडीमध्ये आकर्षक दिसायचं असेल आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना ट्रेंडिंग डिझाईन्स ज्या असतील त्याच तुम्ही सिलेक्ट करा। बऱ्याच लेडीजला बघितलं आहे की त्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या डिझाईन्स या सिलेक्ट करतात आणि तशा प्रकारचे ब्लाउज स्टिच करून घेतात, जसे की लेस वाले किंवा खूप सारे डिझाईन्स असलेले ब्लाउज त्या वेअर करतात, बट ते आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत। तुम्ही लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही तुमच्या ब्लाउजचे नेक हे सिंपल ठेवाल तेवढा तुमचा लुक हा सुंदर दिसणार आहे। आता ब्लाउजच्या नेक मध्ये कुठल्या डिझाईन्स या ट्रेंडिंग मध्ये आहेत, जसं की बोट नेक, होल्टर नेक लाईन, डीप नेक किंवा व्ही शेप नेक्स, ह्या ब्लाउजच्या डिझाईन्स या ट्रेंडिंग मध्ये आहेत। या तुम्ही ट्राय करू शकता। यामध्ये तुमचा लुक हा नक्कीच आकर्षक दिसणार आहे। त्यानंतर 6वी टिप आहे साडी ड्रॅपिंग। आता आपण साडीचा फॅब्रिक बघितला, साडीचा ब्लाउज बघितला, आता साडी ही कशा प्रकारे ड्रॅप करायची म्हणजे साडी ही कशा प्रकारे नेसायची हे आपण बघूया। आता साडी ड्रॅपिंग मध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे पेटीकोट। मी आता सुद्धा बऱ्याच लेडीजला बघितलं आहे की त्या अजून सुद्धा झालरवाले पेटीकोट हे यूज करतात, बट काय होतं की ह्या
पेटिकोट मध्ये साडी ही अजिबात चापून चुपून बसत नाही, किंवा याने काय होतं की आपली साडी ही कुठेतरी फुगल्यासारखी वाटते आणि याने आपला लुक हा अजिबात शेप मध्ये दिसत नाही। किंवा या पेटिकोटचा दुसरा ड्रॉबॅक जो आहे, या पेटिकोटला नाडी असते आणि ती नाडी आपल्या पोटाला रुतली जाते आणि त्यामुळे आपल्या पोटाला वणही येऊ शकतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे पेटिकोट हे अवॉइड करा। आजकाल मार्केटमध्ये खूप सारे सुंदर पेटिकोट हे अवेलेबल आहे, तर लायक्रा फॅब्रिक मधले पेटिकोट किंवा स्लिम फिट पेटिकोट जे आहे ते अवेलेबल आहे। खूपच सुंदर आणि स्ट्रेचेबल आणि कम्फर्टेबल हे पेटिकोट आहे। हे पेटिकोट आपल्या बॉडीला छान फिटेड बसतात आणि यामध्ये आपला लुक हा कर्वी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। आता जर तुम्हाला हे पेटिकोट ही नको असतील तर तुम्ही मार्केटमध्ये ए लाईन शेप वाले पेटिकोट अवेलेबल आहे, तेही तुम्ही ट्राय करू शकता। त्यानंतरची 7वी टीप आहे, तुम्ही जर हेवी वेटचे असाल तर मिड वेस्टला किंवा लो वेस्टला साडी ही अजिबात नेसायची नाही। याने काय होतं की तुमचं वेट जर जास्त असेल, तुमचा पोटाचा भाग हा जास्त असेल, तो लगेच तिथे दिसून येतो। तुम्ही काय करा की हाय वेस्टला साडी नेसा। हाय वेस्टला साडी नेसल्याने काय होतं की तुमचा पोटाचा जो भाग असतो तो हाईड होतो। दुसरा फायदा काय आहे की याने तुमची जी लोअर बॉडी आहे ती लांब दिसते आणि यामध्ये तुम्ही उंच दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्यामुळे जर तुमची हाईट ही कमी असेल आणि तुमचं वेट हे जास्त असेल तर तुम्ही हाय वेस्टला साडी नेसायची आहे। नंतर 8वी टीप आहे हेअरस्टाईल। आता तुम्ही कितीही चांगली साडी नेसली असू द्या किंवा कितीही चांगला मेकअप केलेला असू द्या, बट तुमची हेअरस्टाईलच चांगली नसेल तर तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही। कारण कधी कधी काय होतं की आपले केस हे प्रॉपरली वॉश केलेले नसतात आणि आपल्या केसांमध्ये ऑइल असतं आणि त्या ऑइलमुळे आपले केस हे चिपकू सारखे दिसतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा साडी नेसणार असाल तेव्हा तुमचे केस हे तुम्ही वॉश करा आणि तुमचे केस जर सिल्की आणि शायनी दिसले तर तुमचा साडीमधील ओव्हरऑल लुक हा छान दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। हेअरस्टाईल करताना तुम्ही फ्रंटने खूप ओढून ताणून अशी हेअरस्टाईल अजिबात करू नका। जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही फ्रंट पफ हेअरस्टाईल करू शकता, मिडल पार्टिशन करून हेअरस्टाईल करू शकता, वन साइड हेअरस्टाईल करू शकता। तुम्ही ती हेअरस्टाईल थोडीशी लूज करा, ओढून ताणून हेअरस्टाईल ही अजिबात करू नका। नंबर 9 ज्वेलरी। आपल्या साडीचा ओव्हरऑल लुक हा तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण ज्वेलरी वेअर करतो। आता बऱ्याच लेडीजला काय वाटतं की आपण खूप सारी ज्वेलरी जर वेअर केली तरच आपण सुंदर दिसू, बट तसं अजिबात नाही। तुम्ही जितकी जास्त ज्वेलरी वेअर कराल तितका तुमचा लुक हा बल्की दिसतो। तुम्ही मिनिमम ज्वेलरी वेअर कराल तेवढा तुमचा लुक हा सेटल रॉयल दिसण्यासाठी मदत होईल। तुम्ही टेम्पल ज्वेलरी वेअर करू शकता, स्टेटमेंट ज्वेलरी वेअर करू शकता, मॅट फिनिशिंग गोल्ड ज्वेलरी वेअर करू शकता किंवा कुंदन ज्वेलरी ही वेअर करू शकता। हे टीप नंबर 10। जर तुमची फ्रेम ही उंच दिसत असेल तर अशा उंच फ्रेम मध्ये साडी ही खूप सुंदर दिसते। तर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही साडी नेसणार असाल तेव्हा तुम्ही तुमच्या साडीवर उंच हिल हे नक्की ट्राय करू शकता। तुम्ही पेन्सिल हिल मध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही बॉक्स हिल ही ट्राय करू शकता। या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।